नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 चे जो नॉन पेसा जिल्हे होते, आरोग्य सेवक 40% आणि 50% ग्रामसेवक यांच्या एक्झाम संपूर्ण झाल्या। मित्रांनो, जे नॉन पेसा जिल्हे आहेत त्यांच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि मित्रांनो जे पेसा जिल्हे राहिले आहेत मित्रांनो त्यांच्या एक्झाम इथं हॉल तिकीट तुमचं आलेलं आहे आणि त्याचं टाइम टेबल पण आलं होतं। मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पण सांगितलेलं आहे। आणि मित्रांनो काही आरोग्य सेवक 40% जे नॉन पेसा जिल्हे त्यांच्या एक्झाम झालेल्या आहेत त्यांचे इथं रिझल्ट पण लागलेले आहे। 40% आरोग्य सेवक, 50% आरोग्य सेवक। कसं तुम्हाला रिझल्ट चेक करायचे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। जे नॉन पेसा जिल्हे आहेत त्यांचे रिझल्ट लागलेले आहेत आणि मित्रांनो बघा आता नॉन पेसा जिल्ह्यांचे एक्झाम पण झाले आहेत आणि त्यांचे रिझल्ट पण लागायला सुरुवात झाली मित्रांनो। पण पेसा जिल्ह्यांचे अजून टाइम टेबल आले, त्यांचे एक्झाम बाकी आहेत। तर मित्रांनो टाइम टेबल आलेले आहे 18 तारखेपासून तुमचे 18 जुलैपासून तुमचे एक्झाम आहे मित्रांनो। आणि ज्यांचे 18 तारखेला एक्झाम आहे मित्रांनो त्यांचे हॉल तिकीट पण आलेले आहे। तुम्हाला कसं हॉल तिकीट डाउनलोड करायचं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, इथं हॉल तिकीट आहे, तुम्ही कसं डाउनलोड करू शकता मी तुम्हाला तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि कोणत्या तारखेला पेपर आहे मित्रांनो, 18 तारखेला किती तारखेचे इथं हॉल तिकीट आलेले आहे 18 तारखेचे आणि अजून कोणत्या तारखेचे इथं हॉल तिकीट आलेले आहे आणि बाकीचे राहिलेले हॉल तिकीट कधी येतील ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि मित्रांनो तुम्ही टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा आपल्या टेलिग्राम चॅनलला, कारण सर्व नवीन अपडेट तुम्हाला तिथं भेटून जातील। तिथं तुम्हाला लिंक पण मिळेल हॉल तिकीट डाउनलोड करायची। तसं मी हॉल तिकीट डाउनलोड करायची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे, तिथं क्लिक करून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। पण पहिले मित्रांनो संपूर्ण माहिती बघून घ्या, कसं तुम्हाला डाउनलोड करायचंय, काय काय चुका तुम्हाला करायच्या नाहीयेत ते संपूर्ण इथं बघून घ्या, नंतर मग तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो बघा आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50% सध्या हॉल तिकीट आलेले, ग्रामसेवकाचे हॉल तिकीट सध्या आलेले नाहीत, कारण ग्रामसेवकाचा एक्झाम 21 तारखेपासून स्टार्ट होणार आहे। त्याच्यामुळे त्याचे हॉल तिकीट तुम्हाला जास्तीत जास्त 15-16 तारखेपासून तुम्हाला डाउनलोड होण्यास सुरुवात होईल मित्रांनो। आता सध्या कोणकोणते हॉल तिकीट आले ते तुम्हाला मी सांगतोय बघा। जसं मित्रांनो बघा तुम्ही टाइम टेबल बघू शकतात आणि जी ऑफिशियल वेबसाईट आहे ऍडमिट कार्ड डाउनलोड करायची, तर इथं फक्त मित्रांनो 18 तारीख दिलेली आहे, म्हणजे 10 ते 18। आणि तुम्हाला माहिती आहे 18 तारखेपासून आरोग्य सेवकाचे पेपर चालू होणार आहे 40%। तर मित्रांनो आरोग्य सेवक 40% ज्यांचे 18 तारखेला पेपर आहे मित्रांनो त्यांचे इथं हॉल तिकीट आलेले, त्यांचेच फक्त एका दिवशी ज्यांचे 18 तारखेला हॉल तिकीट आहेत त्यांचेच फक्त हॉल तिकीट आलेले, बाकीच्या मुलांचे अजून हॉल तिकीट आले नाही आणि त्यांचेच हॉल तिकीट आलेले मित्रांनो। तुम्ही ते कसं डाउनलोड करू शकता, तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, इथं बघा ज्या फॉर्मॅटमध्ये ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला तुमचं हॉल तिकीट पाहिजे ती लँग्वेज तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आणि तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर एंटर करायचे। जर तुम्हाला रोल नंबर माहिती असेल तर तुम्ही रोल नंबर पण एंटर करू शकता आणि रजिस्ट्रेशन नंबर माहिती असेल तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्याकडे ऍप्लिकेशन प्रिंट असेल त्याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर असते मित्रांनो, तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे। आणि मित्रांनो इथं तुम्हाला तुमचं पासवर्ड एंटर करायचं आहे। जर तुम्हाला पासवर्ड माहिती नाही तर तुम्हाला सिम्पली तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची। डेट ऑफ बर्थ मध्ये मित्रांनो बघा तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या दिवसाची तारीख म्हणजे तारीख तुम्हाला एंटर करायची सर्वात पहिले, आणि नंतर मग तुम्हाला महिना एंटर करायचा आहे आणि जे वर्ष आहे मित्रांनो वर्षाचे फक्त शेवटचे 2 अंक तुम्हाला एंटर करायचे। जसं बघा तुम्हाला आता एक्झाम्पल साठी सांगतो मी, आता इथं बघा हे एक्झाम्पल साठी इथं 18/7/2024 दिलेले आहे। तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जसं जर तुमची डेट ऑफ बर्थ 18/7/2024 समजा असेल एक्झाम्पल साठी म्हणत आहे, तर तुम्ही काय करायचंय 18 तुम्हाला एंटर करायचंय, नंतर मग तुम्हाला ॲरो द्यायचंय असा, हे बघा असं इथं ॲरो आहे, तर ॲरो द्यायचं तुम्हाला। मग तुमचा जो महिना आहे, महिना म्हणजे तुमचा आता 11 असेल तर 11वा महिना असेल तर तुम्हाला डायरेक्ट 11 करायचंय, आणि जर तुमचा दुसरा महिना असेल, तिसरा महिना असेल, 5वा महिना असेल तर तुम्हाला पहिले 0 लावायचे। जर तारीख पण तुमची जर 1 डिजिट मध्ये असेल म्हणजे 1 तारीख असेल, 10 तारीख असेल, 9 तारीख असेल, 8 तारीख असेल, तुम्हाला सर्वात पहिले 0 लावावं लागेल, मग तारीख लिहावी लागेल। आणि राहिला मित्रांनो वर्षाचं, तर वर्षाचं बघा इथं तुम्हाला फक्त शेवटचे 2 अंक एंटर करायचे। आता बघा इथं शेवटचे फक्त 2 अंक म्हणजे 24 तुम्हाला एंटर करावे लागेल। एक्झाम्पल साठी सांगत आहे मित्रांनो बघा, जर आता कोणाची जन्मतारीख ही 2000 असेल तर त्यांना 2000 मध्ये शेवटचे 2, आता कोणाची डेट ऑफ बर्थ समजा आपण एक्झाम्पल साठी बघू 4 मार्च 2000, तर 2000 मध्ये मित्रांनो तुम्हाला जे शेवटचे 2 शून्य आहेत, जे 0 आहेत ते तुम्हाला ते एंटर करावं लागेल। जर 2003 असेल तर 03 एंटर करावं लागेल, 2004 असेल तर 04 एंटर करावं लागेल। मग तुम्हाला शेवटचे 2 अंक फक्त इथं एंटर करायचे आहेत। ते एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा जो सिक्युरिटी कॅप्चा आहे मित्रांनो तो तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचा आहे। जसं तुम्ही तो इथं एंटर करसाल तुम्हाला लॉग इन करायचं आहे, तुम्हाला डायरेक्ट तुमचा फ्रंट पेजवर तुम्हाला हॉल तिकीट दिसण्यात येईल, तुमचं एक्झाम सेंटर त्याच्यावर देण्यात येईल आणि तुमचं कोणत्या तारखेला आणि कोणत्या शिफ्टमध्ये तुमचा पेपर आहे ते पण संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर मिळून जाईल। अशा प्रकारे तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो बघा 18 तारखेचेच फक्त हॉल तिकीट आलेले आहे, ज्यांचे 18 तारखेला पेपर आहे आरोग्य सेवकांचे फक्त आरोग्य सेवक 40%चेच हॉल तिकीट आलेले आहेत। जेव्हा पण आरोग्य सेवक 50%, ग्रामसेवक
आणि आरोग्य सेविका यांचे जेव्हा हॉल तिकीट येतील मित्रांनो, तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट मिळून जाईल. तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, आणि आपला टेलिग्राम ग्रुप पण जॉईन व्हा. तुम्हाला तिथं लिंक पण मिळून जाईल आणि तुम्हाला संपूर्ण माहिती तिथं भेटून जाईल. पोलीस भरतीबद्दल आपल्या सर्व राज्य शासनामध्ये जेवढ्या पण भरती येतात त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देण्यात येईल. आणि युट्यूब चॅनलला पण आपल्याला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. आणि मित्रांनो, फक्त 18 तारखेचं हॉल तिकीट आलेलं आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच पुढे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात, अजून कशावर व्हिडिओ, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचं. आणि जर काही बी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल हॉल तिकीट डाउनलोड करायला किंवा मग दुसरी काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात. तर कमेंट नक्की करा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.